मी सोल्युशनच्या अगदी जवळ येऊन पोहोचलेलो आहे. लवकर सांग. हे बघ, जगामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे सभ्य सुसंस्कृत लोक, आणि दुसरे म्हणजे इमोशनल टेररिस्ट, ET. हे भावना प्रधान इंटेन्स लोक. या सगळ्या लोकांना 24 तास आतनं असं काहीतरी दाटून दाटून येत असतं. त्यामुळे या लोकांना सतत कोणा ना कोणासमोर व्यक्त व्हायचं असतं सारखं. हा, पण शेअरिंग ही आपली गरज आहेच की. पण हे करतात ते आपल्यासारखं शेअरिंग नसतं. यांचं म्हणजे शेअर मार्केटच असतं. आणि या मार्केटमधली एकमेव ऍक्टिव्हिटी म्हणजे सतत एकमेकांच्या हृदयाला हात घालत राहायचं. हृदय म्हणजे यांचं सर्वस्व. शरीराला रक्त पुरवणारा साला साधा पंप आहे हा. पण त्याच्यासाठी दिवसभर उपटत असतात हे लोक. नाही, पण अशीच माणसं पुढे जाऊन एकमेकांसाठी काही. पुढे जाऊन म्हणजे कुठे जाऊन? पुढे जाऊन म्हणजे कुठे जाऊन? हे बघ, ह्या लोकांमध्ये असं पुढे जाऊन वगैरे काही होत नाही बरं का. ठीक आहे. मुळात इतक्या इंटेन्सिटीची गरज असणाऱ्या माणसांची रिलेशन्स फार काळ टिकतच नाहीत ना. खरं तर अशा लोकांनी लग्नच करू नये, पण हे करतात. मग काय होतं, हळूहळू सवयीनी इंटेन्सिटी कमी पडायला लागते. मग ती कुठून मिळवायची ना? म्हणून मग एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. कळलं? बरं, ते तरी टिकावं, पण त्यांना ह्याचाही कंटाळा आहे. म्हणून मग एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. मग काही दिवसांनी एक्स्ट्रा मॅरिटल. इमोशनल धिंगाणा चालूच. आयुष्यभर एकाच माणसावर प्रेम करणं म्हणजे ना, या लोकांना राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान वाटतं. म्हणजे एका माणसावर आयुष्यभर प्रेम करण्याच्या ऐवजी 10 माणसांवर 2-2 वर्ष प्रेम करत राहणं यांना जास्त बरं वाटतं. कारण यांचा प्रेमाचा खरा इंटरेस्ट पहिल्या 2 वर्षातच असतो. आणि हा यांचा खेळ आहे ना, हा पार अगदी ज्येष्ठ नागरिक संघापर्यंत चालूच राहतो. हे असं वागून आपण आपल्या पार्टनरची किती ठासून हे असं वागून आपण पार्टनरची किती मारून ठेवतो याची यांना काहीही कल्पना नसते. म्हणजे यांनी 5 मिनिटं असं हे व्हायचं, हे म्हणजे असतं ते इंटेन्स. इंटेन्स व्हायचं. आणि पुढे आयुष्यभर यांच्या पार्टनरनी टेन्स राहायचं, काय झालं असेल. म्हणूनच आपल्याला जर का आपला संसार सुखासमाधानाने करायचा असेल ना, आपल्याला जर का आपला संसार सुखासमाधानाने करायचा असेल ना, तर अशा इमोशनल इंटेन्स लोकांना शोधून काढलं पाहिजे आणि त्याला ठेचून मारलं पाहिजे. हो, पण हे बोलताना तू किती इमोशनल झालायस. सॉरी. नाही, असू दे ना, मला आवडतंय. तू हो ना इमोशनल हवं तर, पण मला आधी ते दोघं कोण आहे ते सांग. ते दोघं म्हणजे बाकी माझं इथे फर्स्ट क्लास चाललाय, वर्कशॉप वगैरे मस्त. शलाका फोन करणारच होती तुला. काय बोलतोयस वरुण? डोळे का मोठे मोठे करतोयस? अगं काही मी मजेत आहे असं. म्हणजे काय एवढं मागे? हो बस. येस. नाही बोलूया ना आपण. बोलू आपण. हा चलो, ओके बाय. अदितीशी बोलत होते रे. म्हणजे तू आपल्या ग्रुप मधल्या अदिती पटवर्धन विषयी बोलत असशील तर तिचा फोन मी आत्ताच ठेवलाय. हा बघ. हो ना, मग मी अदितीशी नाही, अदिती विषयी बोलत होते. नाही, बोलत मी वरुणशीच होते. तू कोणाशी बोलत होतीस मी तुला विचारलंय का? माझं म्हणणं एवढंच आहे, माझ्याशी खोटं बोलू नकोस. 1 मिनिट, माझं वरुणशी अफेअर आहे असं वाटतंय का तुला? तुझं आणि वरुणचं अफेअर? लिओ बेबी कम हिअर. बस ये इकडे बस, ये. कुठंच तुझं आणि वरुणचं अफेअर आहे? किस घेताना बळजबरी झालेली नाहीये असं म्हणत होता वरुण. मलाही असंच वाटतंय. कारण बळजबरीने किस घेतल्यावर केवळ एक मुस्काटीत मारून गप्प बसेल एवढी तुमच्यातली एक तरी बाई गरीब आहे का? नाही म्हणजे बळजबरी झाली नाही हे चांगलंच झालं नाही का? चांगलं काय झालं म्हणजे आता तुम्ही लोक जास्तच चिडणार का?
हा म्हणजे एखाद्या बाईवर जेव्हा बळजबरी होते. थांब. हा समजा माझ्यावर बलात्कार झाला. काय? उदाहरण. अरे पण हे काय? नाही समजा माझ्यावर बलात्कार झाला तर तुला जास्त बरं वाटेल का माझं बाहेर अफेअर आहे हे कळल्यावर तुला जास्त बरं वाटेल? पण या दोन्ही गोष्टींमध्ये बरं कसं वाटू शकेल? एक तरी समजा तुझं अफेअर आहे असं मला कळलं तर मला जास्त वाईट वाटेल. का? बलात्कार झाला तर त्यात तुझी काहीच चूक नाहीये, पण अफेअर करणं म्हणजे माझी फसवणूक आहे. हा म्हणजे मी तुला थोडं फसवून अफेअर केलं तर तुला जास्त वाईट वाटणार आहे, पण माझ्यावर रेप झाला आणि माझं आयुष्य बर्बाद झालं तर तुला कमी वाईट वाटणार आहे. पण नाही, पण तेव्हाही मी तुला सपोर्ट करीनच ना. नाही ते तू करशीलच रे, हा. कारण अशा अवस्थेत मोठ्या मनाने बायकांना माफ करून त्यांना आधार वगैरे द्यायला पुरुषांना मजाच वाटते. अहो इथे काय करताय? उठा आणि टीव्ही लावा. अमेझॉन प्राईमवर आमची फिल्म लाईव्ह झालीये, अलीबाबा आणि 40शीतलो चोर. लवकरात लवकर बघा आणि तुमचा रिव्ह्यू कळवा काय आहे.